निकम साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण भाजपच्या अधिवेशनाकडे वळूया, अमित शहांच्या भाषणाकडे वळूया। शरद पवारांकडून दगाफटक्याचं राजकारण झालंय असा हल्लाबोल अमित शहांनी आपल्या भाषणात केला। पवारांना शेतकरी आत्महत्या थांबवता आल्या नाहीत। 2019ला उद्धव ठाकरेंनी आमच्याशी धोका केला असं विरोधकांवर हल्लाबोल अमित शहांनी आपल्या भाषणातून केलेला आहे। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था, 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था। झूठ फरेब कर कर मुख्यमंत्री बने थे, वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। अमित शहांच्या नंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे वळूया। येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे संकेत फडणवीसांनी दिलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज राहा असे आदेश फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिलेत। त्यामुळे लवकरच आता निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। तर येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील। या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे। त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं। आता वळूया संजय राऊतांच्या वक्तव्याकडे। इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली आहे असं मी म्हणालो नाही असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसलाच सुनावलंय। तर महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तसंच युतीत भाजप शिवसेना एकत्र लढायचंय, त्यात नवीन काय असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। लोकसभा के लिए हम सभी ने इंडिया आघाड़ी बनाई, विधानसभा के लिए राज्य में महाविकास आघाड़ी बनाई। अब जो लोकल बॉडी चुनाव है, ये कार्यकर्ताओं का चुनाव होता है, तो सभी कार्यकर्ता चाहते हैं कि हम चुनाव लड़ें और उसमें 3-4 पार्टी एक साथ मिलकर चुनाव लड़ते हैं तो कार्यकर्ताओं के ऊपर अन्याय होता है। कांग्रेस के नेताओं ने मेरा बयान ठीक से सुनना चाहिए, सुनने की भी आदत लगनी चाहिए। हमने ये नहीं कहा कि इंडिया आघाडी तुट गई है, महाविकास आघाडी तुट गई है। ते काय बोलले ते सगळ्यांनीच महाराष्ट्राने ऐकलं आहे। त्यांनी काय बोलण्यात त्यांना दुरुस्त करत असतील तर आम्हाला आनंदच आहे। आमची सगळ्यांची इच्छा आहे की महाविकास आघाडी टिकावी आणि मिळून एकत्र लढावेत। महाराष्ट्रामध्ये अजूनही जनता आमच्या सगळ्यांची महाविकास आघाडीची वाट बघते, लोक वाट बघतायत। त्यामुळे त्यांनी काही म्हटलं असेल तर आम्ही उद्धवजींशी चर्चा करून, मी काल त्यावर बोललो आणि पुढे सुद्धा आमच्या हायकमांडशी चर्चा करून ही आघाडी टिकावी असा आमचा आग्रह राहील। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा एकला चळवळीचा नारा दिलेला आहे। हो, पण दरवेळेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जेव्हा एकत्र होते त्यांच्या युतीमध्ये, तेव्हाही सगळे एकटेच लढायचे। त्याच्यात नवीन काय? म्हणजे त्यांनी केलं तर चालतं आणि आम्ही केलं तर गुन्हा, हा कुठला न्याय? पुढच्या बातमीकडे। लाडक्या बहिणीसाठी 1500 वरून 2100 झाले, आता 3000 झाले पाहिजेत अशी मागणी रवी राणा यांनी केली। आणि लाडक्या बहिणींसाठी 3000 रुपये मी करून घेणार असं विधान रवी राणाने केले। लाडक्या बहीण योजना जी आहे, जे राज्य सरकारने सुरू केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो की माजी मुख्यमंत्री पूर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो, त्या सगळ्यांनी मिळून जी योजना चालू केली, मी आपल्याला सांगितलं होतं की आज 1500 चे 2100 केले, 2100 चे 3000 झाले पाहिजे। या 10 भरपाईमध्ये ती एक भरपाई सुद्धा मी करून घेणार आहे की कारण की मला असं वाटलं की मला जसं तुम्ही आशीर्वाद दिला, ते पद मिळाल्यानंतर मी ताकदीनं या माझ्या जनतेला अजून न्याय देऊ शकतो। पण मला असं माहित आहे की थोडे दिवस आपण थांबू, पण याच्यापेक्षा चांगलं होईल हा विश्वास माझ्यामध्ये आहे। भाजपच्या बैठकीकडे वळूया। अमित शहांच्या नेतृत्वाखाली आता शिर्डीत 2 बैठका सुरू आहेत। पहिली बैठक ही नवनिर्वाचित मंत्र्यांसोबत आहे आणि दुसरी बैठक ही भाजपच्या कोर कमिटीची असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा या बैठकीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार आहेत। महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेतला जाईल। 2 स्वतंत्र बैठका असणार आहेत। भाजप कोर कमिटीची देखील बैठक होईल
आणि नवनिर्वाचित मंत्र्यांची देखील बैठक घेऊन अमित शहा एक महत्त्वाची सूचना करणार आहेत. शिर्डीतल्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे पहाटे काहीसा गारवा आणि दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागतोय. मात्र रविवारपासून मुंबईतील तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. राज्यात थंडीचा जोर आता ओसरायला लागला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यात गारठा कमी झाला आहे, तापमानात वाढ होते. अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्या वर गेलाय. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून ढासळली. मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे जीवनमानावर आणि आरोग्यावर परिणाम होतोय. पालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र त्यानं फारसा काही फरक पडलेला नाही. पुण्याच्या नरे गावात महावितरणच्या तारांमधून शॉर्ट सर्किटमुळे गवताच्या 3 गंजी जळून खाक झाल्या. जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जळाल्यानं मोठं नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य ती भरपाई दिली जाईल असं आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलं. हमी भावाप्रमाणे सोयाबीन खरेदी आता मोजक्या खरेदी केंद्रांवर सुरू आहे. जाचक अटी, ग्रेडरची मनमानी तर वखार महामंडळाच्या प्रतिनिधींकडून सोयाबीन नाकारलं जात असल्यानं खरेदी केंद्राची डोकेदुखी वाढली. त्यामुळे सरकारची खरंच सोयाबीन खरेदी करण्याची मानसिकता आहे का असा सवाल उपस्थित होतोय. संक्रांतीच्या निमित्तानं बाजारात विविध भाज्या विक्रीसाठी दाखल झाल्यात. भोगी असल्यानं त्यासाठी लागणाऱ्या भाज्यांची किरकोळ बाजारासह शहरातील अन्य भाजी मंडईत आवक वाढली. मागणीमुळे भावातही काहीशी वाढ झाली. प्रत्येक भाजी ही 15 ते 35 रुपये पाव किलोने विकली जाते. मकर संक्रांत आणि शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्तानं पंढरपूर बाजारात दुर्मिळ आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या 60 प्रकारच्या भाज्या दिसत आहेत. पौर्णिमेला शाकंभरी देवीला 60 भाज्यांचा दैवत दाखवण्याची परंपरा आजही जपली जाते. यावर्षीची पहिली आंबा पुण्यातील मार्केट यार्ड येथे दाखल झालेला आहे. देवगडमधून हापूस मार्केट यार्ड येथे दाखल होत असतो. पण यंदा लिलावात 5 डझनच्या आंब्याच्या पेटीला तब्बल 31,000 रुपयांचा भाव मिळाला. देवगडच्या केसर आंब्याला देश विदेशात सुद्धा चांगली मागणी आहे. पुण्यात एम्प्रेस गार्डन येथे 24 जानेवारीपासून रंगीबेरंगी फुलांचं प्रदर्शन भरणार आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीनं दरवर्षी जानेवारीमध्ये एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शन आयोजित केलं जातं. पुण्याच्या इंदापुरात जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतोय. या सोहळ्याचं हे 10वं वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार कान्होजी जेधे यांच्या तलवारीची आय कॉलेजच्या प्रांगणात पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील या पालखीचे भोई झाले होते. पालीच्या खंडोबा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. खंडोबा म्हाळसाचा विवाह सोहळा यात्रेला सुरुवात झाली. पहाटेपासूनच नदीच्या वाळवंटात भाविक भक्तांकडून आपल्या घरच्या देवांची पूजा मांडून जागरण गोंधळ घातला जातो. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. शिर्डीत रविवारी साई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. आज शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतंय, त्यामुळे राज्यभरातील हजारो पदाधिकारी शिर्डीत दाखल झाले. अधिवेशनस्थळी रवाना होण्यापूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी साई दर्शनासाठी मोठी गर्दी केली. जेजुरी मंदिराच्या गाभाऱ्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आरास करण्यात आली. शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जाते. त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो. त्यासाठी साधारणतः 300 किलो पालेभाज्या, फळभाज्या वापरण्यात आल्या. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात पारंपरिक जलयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. हत्ती घोड्यासह वाजत गाजत तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात जल अर्पण करण्यात आलं. यासाठी तुळजाई नगरीतील हजारो महिला भगिनींनी पापनाशी तीर्थकुंडामधून पाणी आणलं. चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात शस्त्रसज्ज दरोडा पडलाय. 7 दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर चौकीदाराला एका खोलीत बांधून ठेवलं आणि त्यानंतर मंदिरातील कॅमेरावर कापड टाकून दानपेटीतील लाखोंची रक्कम लंपास केली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या मंदिरावर चोरट्यांचा डल्ला. लक्ष्मीवाडीमध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरट्यांनी मंदिरातील देवीच्या सोन्या चांदीचे दागिन्यांसह दानपेटी लंपास केली. पोलिसांनी आता घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय. चोरीच्या प्रकारामुळे तालुक्यातल्या गावांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवल या देखील सहभागी होणार आहेत. तब्बल 2 आठवडे लॉरेन या प्रयागराजमध्ये साधू महंतांच्या संगतीत राहणार आहेत. लॉरेन पॉवल 13 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत कुंभमेळ्यात राहणार आहेत. विशाल गडावरील उरुसाला प्रशासनानं बंदी घातल्यानंतर गडाच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी खबरदारी घेतली. पर्यटकांना सकाळी 10 वाजल्यापासूनच गडावर तपासणी करून सोडलं जातं. अवैध उत्खनन आणि वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासन सरसावलंय. 11 चेकपोस्टवर कडक निगराणी बसवलेली आहे. महसूल पोलिसांच्या संयुक्त पथकांची नियुक्ती केलेली आहे. रेती तस्करी रोखण्यासाठी एकूण 7 संयुक्त पथकं तैनात आहेत. आरटी प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मुंबईतील शाळांचा फारसा प्रतिसाद नसल्याचं दिसून येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत जागांची घट झाली आहे. 327 शाळांमधून फक्त 6000 जागांची नोंदणी झाली. वाशिम शहराच्या सिव्हिल लाईन परिसरात पोलीस वसाहतीच्या गेट समोरून चोरट्यांनी ट्रॉलीसह ट्रॅक्टर लंपास केलाय. त्यामुळे वाहन चोरीचं सत्र वाशिममध्ये काही थांबत नसल्याचं चित्र दिसतं. सांगलीच्या पुणे बंगळुरू महामार्गावरील येडे निपाणी फाटा येथे महामार्गावर भरधाव चारचाकीची रिक्षा धडक बसली. अपघातात रिक्षा कोसळून माईलेकी ठार झाल्या. दुसरीकडे रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. पुण्यात मनपा हद्दीतल्या नरे गावात ड्रेनेजची कामं सुरू असल्यामुळे नागरिकांच्या जीवावर बेतला आहेत. अनेक रस्ते बंद केल्याने वाहतूक कोंडी होते आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्यानं पुढे जात आहेत. असाच एक दुचाकीस्वार जात असताना थेट ड्रेनेजमध्ये पडला. धुळे शहरातील 40गाव रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केलेली आहे. बनावट पावती आणि कागदपत्रांच्या आधारे हा टँकर वाहतूक करत असल्याचं पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. 17,05,000 रुपयांचं बायोडिझेल आणि 10 लाख रुपयांचा कंटेनर जप्त झाला. परळीमधल्या अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू झालाय. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकीस्वाराला उडवलं. यात विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय. परळी तालुक्यातल्या मिरवट फाट्यावर हा अपघात झाला. त्यात सरपंचाचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका युवकानं भर रस्त्यात पोलिसाला मारहाण केली. हा युवक एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. दरम्यान वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला हटकलं. त्यावेळी राग अनावर झाल्यानं त्या तरुणानं थेट त्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. वाकड पोलिसांनी महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या. त्या टोळीकडून 3 महागड्या कार आणि त्यांच्या बनावट चाव्या अशा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान या चोरांवर चोरीचे 9 मोठे गुन्हे दाखल असल्याचं उघड झालं. पुण्यात मकर संक्रांतीमध्ये पतंगबाजीसाठी छुपा पद्धतीनं नायलॉन मांजाची विक्री सुरूच आहे. पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. 36,820 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. झाडांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा घरटे बांधण्यासाठी पक्षी वापरतायत. त्यातून त्यांना जीव घेणा दुखापती होत आहेत. काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होतोय. त्यामुळे आता नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली. नाशिकच्या चांदवड शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय. कुत्रे अनेक वेळेला नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली. तलवारीचा धाक दाखवून कळपातील मेंढ्या चोरी केल्याचा प्रकार धुळ्याच्या शिंदखेड्यात घडलेला आहे. 15 दिवसात दुसऱ्यांदा 20 ते 22 मेंढ्या चोरण्यात आल्या. त्यामुळे मेंढपाळांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. टुरिस्ट कंपनीच्या विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसंच बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची देखील आता ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले. टुरिस्ट कंपनीने दादरच्या साकेटे 25 लाख रुपये महिना भाडं मोजलं होतं. त्यामुळे मालकानं केलेला भाडे करार, रकमेचा व्यवहार या तपशिलांची देखील आता चौकशी सुरू आहे. तसंच टुरिस्ट कंपनीने 15 गाड्या विकत घेतल्या आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावे देखील पोलिसांना सापडले.
कल्याणमध्ये नशेसाठी बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपचा वापर करण्यात आला। या प्रकरणी कल्याण अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं कारवाई केली, 2 आरोपींना अटक केली। 192 बेकायदेशीर आता बाटल्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। 100पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांना विषबाधा झाली। अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मध्ये ही घटना घडली। गोल्डन फायबर कंपनीमधील महिलांना पाण्यातून विषबाधा झाली। दरम्यान सर्वांवर आता अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। टॉप 50 नंतर एक बातमी आहे अपघाताची मीरा भाईंदरमधून। भाईंदरमध्ये कार आणि बाईकची अगदी समोरासमोर धडक झाली, त्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। भाईंदर पूर्वच्या दीपक हॉस्पिटल रोडवर ही दुर्घटना घडली आहे। कार आणि बाईक दोन्ही वेगाने चालल्या होत्या, त्यावेळी समोरासमोर धडक झाली। बाईक स्वार आणि मागे बसलेला असे दोघेही कारला आदळून 4 फूट उंच उडाली। बाईक स्वाराचं हेल्मेट देखील उडालं। बाईकवर असलेले दोघे जण गंभीर जखमी झाले। दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत। ही संपूर्ण अपघात हा आता CCTVत कैद झालेला आहे। आपण बघतो की किती मोठ्याने ही धडक बसली आणि बाईक अक्षरशः हवेत उडाली। बाईकवरचे दोघेही गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। कार आणि बाईकची ही धडक बसलेली आहे, अगदी समोरासमोर धडक बसलेली आहे। यवतमाळच्या उमरेडखेडमध्ये शिवसेनेच्या वतीनं लाडकी बहीण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं। प्रत्येक सहभागी महिलांना साडी देण्यात आली। यावेळी मॅरेथॉन स्पर्धेत शहरातील हजारो तरुणींनी सहभाग घेतला होता। वाढीव वीज बिलाविरोधात सिद्धार्थ कॉलनी सामाजिक संघटनेने चेंबूरमध्ये आंदोलन केले। अदानी वीज वितरण कंपनीकडून वीज माफीची मागणी आंदोलकांनी केली। आवाजवी पद्धतीने बिल आकारलं जात असल्यानं वीज ग्राहकांची थकबाकी वाढली, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले। अकोल्याच्या अंगणवाडीमध्ये कॅल्शियम व्हिटॅमिनच्या गोळीतून चक्क स्टेपलरची पिन निघाली। यावेळी अर्धी सेवन करायची असल्यानं ती मध्ये तोडलेली असता त्यात पिन सापडली। पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आली। लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग आता 22,000 एकर परिसरात पसरली। आतापर्यंत या आगीत 16 जणांचा मृत्यू झालाय। 12,000पेक्षा जास्त इमारती आणि घरं नष्ट झाली। सोलापूरमध्ये मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेला एक प्रवासी किरकोळ जखमी झाला। दगडफेकीत रेल्वेच्या काचा देखील फुटल्या, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। पुण्याच्या नारायणगावमधील खोडदमधून प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे JMRTच्या रेडिओ दुर्बीण प्रकल्पाला अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे या रेल्वे प्रकल्पाला आता JMRTनं विरोध केलाय। आता खोडद ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत विकास कामाला विरोध करणारा प्रकल्प आम्हाला नको अशी भूमिका घेतली। ग्रामस्थांनी JMRTलाच विरोध केला। पिंपरी चिंचवड पालिकेचे पाणीपुरवठा करणारा पाईपलाईन वॉल लिकेज झाला, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले। एकीकडे पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, तर दुसरीकडे पालिकेच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथील इंटिग्रेटेड कोचिंग डेपोमध्ये 3 नवीन पिट लाईन तयार करण्याचं काम अगदी प्रगतीपथावर सुरू आहे। या पिट लाईन्स तयार झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणांसाठी गाड्यांची संख्या वाढणार आहे। विशेष म्हणजे वांद्रे टर्मिनसहून वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील अंबासन ते मोराणे नजीक रस्त्याला मोसम नदीच्या पुरामुळे मोठं भगदाड पडलंय, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। कसलेल्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला। तक्रार करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली। तिकीट दर कमी असल्यामुळे 4 अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे। या एक्सप्रेसला देखील चांगला प्रतिसाद मिळतो। भंडारा रोड रेल्वे स्थानक परिसरामध्ये नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे। रेल्वे फाटक बंद असल्यानं दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्यात। अखेर कंटाळून फाटका खालून वाकून नागरिक पुढे जात आहेत। नागरिक ओव्हरब्रिजची मागणी करतायत, मात्र प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असा आरोप होतो।
सांगलीच्या मिरज शहरातील रुईकर पानन परिसरामध्ये ओढ्यावर पूल बांधण्यात आलाय. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. पूल नसल्यानं जीव मुठीत धरून विद्यार्थी शाळेत जायचे, मात्र आता पुलाला मंजुरी देऊन बांधकाम तत्काळ झाल्यानं विद्यार्थ्यांनी शासनाचे आभार मानले. अटल सेतूजवळ नवा हायवे बांधण्यात येणार आहे, त्यामुळे अटल सेतूजवळ महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना एकाच जागेवरून जोडण्यात आहे. 3,700 कोटींचा प्रकल्प 30 महिन्यात पूर्ण करण्याचं टार्गेट NHAIनं ठेवले. त्यामुळे अटल सेतू ते मुंबई गोवा महामार्गापर्यंतचा प्रवास आता अगदी अर्धा तासात पूर्ण होणार आहे. नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला. अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. हा महोत्सव 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याला शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शनिवारी ठाण्यातील उपवन येथे संस्कृती आर्ट्स फेस्टिवलमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. टीम इंडियाच्या इंग्लंड विरुद्धच्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी घोषणा झाली. स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची संघात एंट्री झाली आहे. दुखापतीमधून सावरल्यानंतर मोहम्मद शमी कमबॅक करतोय. विकेंडच्या निमित्तानं कोकणात पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटकांचा सर्वाधिक कल हा तारकर्ली, देवबाग आणि दांडी किनाऱ्यावर पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सुद्धा पर्यटकांनी मोठी गर्दी केली. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे कोकणातील आर्थिक उलाढाल देखील वाढली. आणखीन एका सरपंचाच्या मृत्यूनं बीड जिल्हा पुन्हा हादरलाय. परळीतल्या अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू झाला. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकी स्वाराला उडवलं. यात विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस करतायत. मुंबईतल्या वरळी मतदारसंघात शिंदे गटाकडून मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. विरोधकांना कावीळ झाल्यामुळे त्यांना सगळं पिवळं दिसतंय, म्हणून त्यांना चष्म्याची गरज आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावला. वरळीमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मवियावर हल्लाबोल केला. केवळ स्वार्थासाठी ही आघाडी करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवली. त्यांचा स्वार्थ आता संपलाय, त्यामुळे ते एकत्र राहणार नाहीत असा दावा देखील शिंदेंनी केला. केंद्रीय मंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी आंबेडकरी जनता आक्रमक झाले. डॉक्टर आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अमित शहांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मात्र शिर्डीकडे निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नाही असं संजय राऊतांनी स्पष्ट केलेलं आणि काँग्रेसला सुनावलंय. काँग्रेसच्या नेत्यांना नीट ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी असा सल्ला देखील राऊतांनी काँग्रेसला दिला. बाळासाहेबांच्या स्मारकावरून एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेबांचं स्मारक कुणाच्या मालकीचं नाही. बाळासाहेब लोकाभिमुख नेते होते, त्यामुळे त्यांचं स्मारक ही लोकांची प्रॉपर्टी असं म्हणत एकनाथ शिंदेने ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. दिशा साली यांचं प्रकरण जर देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवर झोपून फटके देतील. या भीतीमुळे आदित्य ठाकरे फडणवीसांची भेट घेत आहेत अशी जळजळीत टीका रामदास कदम यांनी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते. या मेळाव्यात तालुक्यात 71,000 सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला. न्यूज पॉईंट 20 नंतर वळूया आता पुढच्या बातमीकडे. वाल्मिक कराडचा केवळ शस्त्र परवाना रद्द नको तर मोक्का आणि 302 कलम त्याच्या विरोधात लावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. सुप्रिया सुळे यांनी आज परभणीत जाऊन दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली. वाल्मिक कराडांचा आत्ता शस्त्र परवाना रद्द झाला. वाल्मिक कराड यांचा शस्त्र परवाना आत्ता रद्द करण्यात आला. शस्त्र परवाना नाही, मोक्का 302 लावा आधी, मग सांगा शस्त्र परवान्याने काय होणार आहे.
पुढची बातमी आता एकनाथ शिंदेबाबत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गाव दरेगावात दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदेंचा 2 दिवसांचा मुक्काम या गावात असणार आहे। एकनाथ शिंदे उद्या मुनावळे येथे देखील जाणार आहे, तिथला पर्यटनाचा देखील ते आढावा घेणार आहेत। यापूर्वी देखील सत्ता स्थापन होत असताना एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगावमध्ये विश्रांतीसाठी आले होते। 2 दिवस त्यांचा या गावामध्ये मुक्काम असणार आहे। मुनावळे येथील पर्यटनाचा देखील ते आढावा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ड्रायव्हिंगच्या मोडमध्ये दिसले, कारण एकनाथ शिंदेंच्या हस्ते आज ठाण्यामध्ये ऑटोफेस्ट 2025चं उद्घाटन करण्यात आलं। एकनाथ शिंदेने आज विंटेज कार चालवली, त्यानंतर बग्स स्पोर्ट्स बाईक चालवण्याचा आनंद देखील त्यांनी लुटला। एकेकाळी रिक्षा चालक असलेला एकनाथ शिंदे नामक हायटेक रिक्षा चालवण्याचाही मोह आवरला नाही। एकंदरीत ठाण्यात आज एकनाथ शिंदे संडेच्या मूडमध्ये दिसले। स्पोर्ट्स बाईक आणि त्यानंतर रिक्षा चालवण्याचा देखील आनंद एकनाथ शिंदेने लुटला। निमित्त होता आज ठाण्यामध्ये ऑटोफेस्ट 2025चं याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालं। त्यावेळी त्यांनी स्पोर्ट्स बाईक चालवली आणि रिक्षा देखील चालवण्याचा आनंद लुटला। या ऑटोफेस्टमध्ये एकनाथ शिंदे व्हिंटेज कार चालवण्याचा आनंद देखील लुटला, त्यानंतर ते स्पोर्ट्स बाईककडे वळाले।